ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की खबर पता चली क्या, आणि त्यावरती मुख्यावरती बकरा उभा केलेला आहे. त्यामुळे ट्विटवरती प्रतिउत्तर तुम्ही देखील दिलेलं आहे. काय एकंदरीत यावर प्रतिक्रिया तुमची, काय सांगा? हा 9चा भोंगा आहे. त्यांनी पुन्हा बांग दिलेली आहे. त्यांना मध्ये या भोंग्याला मध्ये मध्ये प्रत्येक गोष्टीत टांग टाकण्याची सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे जे तुकडे जे टाकतात ते खाऊन, पूर्वी पवारसाहेब जे तुकडे टाकायचे ते खायचे, आणि आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे तुकडे टाकतात आणि मग ते खाऊन मग मूर्खासारखं जगातल्या कुठल्याही विषयावरती मूर्खासारखं बरडायचं, हा एकमेव काम संजय राऊत यांना आता राहिलेलं आहे. त्यांची अक्कल, त्यांची ताकद हे जनतेने, महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेली आहे. 100 जागा लढतात, 20 जागा येत नाहीत. आम्ही 80 जागा लढतो, 60 जागा येतात. त्यामुळे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ते आता गाढव झालेले आहेत. लोकांनी त्यांच्या थोबाडात उत्कृष्ट प्रकारे हाणलेली आहे, आणि गाढवाची परिस्थिती जी असते ती त्यांची झालेली आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं, त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जास्त रेकू नये, गप्प बसावं. गाढव हे गाढव असतं, आणि उभाटाची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे. बकरा आपण झालेले आहात, त्याचं भान आपण ठेवा. सर, त्या बकऱ्याला उभा केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की फार शानपणा केला तर मारू, असं दिलेल्या बकऱ्याच्या कानात सांगितलं. हे बघा, बातम्या बनवणं आणि चर्चेत राहणं. मी सुद्धा तुम्हाला त्यांना दिलं ना ट्विटला उत्तर. गाढव सकाळी आपला पत्रकारांचा जो बूम असतो त्याच्यासमोर जो सकाळी रोज रेगतो, त्यांची परिस्थिती गाढवासारखी आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विचारांचं ओझं तुकडा ते टाकतात, त्यामुळे ते वाहण्याचं काम हे गाढव करत असतं. सर, अमित शहाकडे तक्रार केली अशी सूत्रांची माहिती आहे. अमित शहा स्वतः हे बघा, मला वाटतं ह्या सगळ्या कथोकल्पित बातम्या आहेत. कोणाकडेही काही तक्रार करायची मला वाटत नाही, गरज वाटत आहे. युती आहे, एकत्र काम सुरू आहे, आपण पाहताय. फक्त सूत्र कोण नक्की, सूत्रधार कोण जे असतील त्यांनीच त्याचं जर क्लॅरिफिकेशन दिलं तर बरं होईल. काय का ते अमित शहांच्या घराच्या बाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर उभे असतात, कोण कोणाची तक्रार करतं हे पाहण्याकरता जे उभे असतात. कदाचित त्यांना आपण जर विचारलं तर ते त्याच्यावरती जास्त चांगली प्रतिक्रिया देऊ शकतात. पालकमंत्री पदावरून क्रीडा सुटले नाहीये. नाशिक असेल, रायगड असेल, खास करून गोगावलेंचं नाव समोर येतं, तटकरेंचं देखील नाव येते. आणि काय वाटतं एखादं पालकमंत्री क्रीडा कधी सुटणार? अमित शहा त्याच्यामध्ये लक्ष देणार? लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. सर, दीनानंद कुटुंबियांना टार्गेट केलं जातं. या हॉस्पिटलमध्ये जो काही प्रकार घडला यावर विजय वडेट्टीवार असं म्हणतात की हिंसाचाराची टोळी आहे. मंगेशकर कुटुंबे यांनी देशासाठी काय योगदान दिलं? वडेट्टीवार यांच्या नावामध्ये एक शब्द आहे वेड. त्याच्यामुळे कदाचित ते तशा पद्धतीमध्ये बोलत असतील. मुळात मंगेशकर कुटुंबियांची सांस्कृतिक जी परंपरा आहे ती वेगळी आहे, आणि हॉस्पिटल हा विषय वेगळा आहे. हे खरं आहे, हॉस्पिटल प्रशासनाची चूक जी आहे ती सामोरी आलेली आहे. जर मंगेशकर कुटुंबियांचा हॉस्पिटल व्यवस्थापनामध्ये जर सहभाग असेल, पूर्णपणे सहभाग असेल,
तर त्यांनी त्याविषयी व्यक्त होणं गरजेचं आहे, त्याविषयी आपलं मत व्यक्त करणं गरजेचं आहे. कदाचित ते यापासून थोडे अलिप्त राहिले असतील तर समोर येऊन भूमिका त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे. म्हणून आपण जर त्यांच्या सांस्कृतिक परंपरेला, सांस्कृतिक जे घराणं आहे, त्यांनी जी संगीताची सेवा केलेली आहे, लता दीदी असतील, दीनानाथजी असतील, त्यानंतर उषाबाई असतील, आशाबाई असतील, या सगळ्यांनी, हृदयनाथ मंगेशकर असतील, या सर्वांनी जी लोकांचं मनोरंजन केलेलं आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आपल्या संगीताद्वारे, याला कुठेही गालबोट लावण्याचा प्रयत्न वडेट्टीवार यांनी करू नये. सांस्कृतिक परंपरा, सांस्कृतिक क्षेत्रातलं त्यांचं काम, यावर कुठेही त्यांनी टीका करू नये, वैयक्तिक टीका करू नये. हॉस्पिटलचं प्रशासन याविषयी त्यांनी बोलावं, त्याविषयी कुणाचंही दुमत नाही. परंतु मंगेशकर घराण्याला टार्गेट करण्याचा जे काही प्रयत्न आपण पाहतोय गेले 2 दिवस सुरू आहे, त्यांच्या कलेवरती टीका करण्याचा, त्यांनी जे केलेलं काम आहे कलाक्षेत्रात, त्यावर टीका करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे तो कुणीही करू नये. आपण हॉस्पिटल या विषयावर बोलावं, पण तेवढीच जबाबदारी मंगेशकर फॅमिलीचा जर 100% इन्व्हॉल्वमेंट त्या व्यवस्थापनामध्ये असेल तर त्यांनी त्याला जबाबदार असणाऱ्या लोकांवरती त्यांनी कारवाई करावी आणि त्यांनी त्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये मंगेशकरांनी पैसे घेतले, साहित्य संमेलनामध्ये देखील पैशांची मागणी केली, 22 लाखांचा खर्च देखील सांगला, असा अनेक त्यांनी अनुदान दिले. हे बघा, लता दीदी आणि यांच्यावरती बघा, त्यांची कला आहे, त्या ठिकाणी त्या कला त्या ठिकाणी पेश करणार असतात. मराठी कलाकार आहे. मी सुद्धा अनेक साहित्य संमेलन, नाट्य संमेलनामध्ये एक स्वयंसेवक म्हणून इतके वर्ष काम केलेलं आहे. नाट्य संमेलन असतं, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष असतात, सेक्रेटरी असतात, कमिटी असते, तेव्हा त्यांची नाटकं त्या ठिकाणी परफॉर्म केली जातात. तेव्हासुद्धा ती लोक त्याचे पैसेच घेतात, फुकट कोण करत नाही. अनेक मान्यवर साहित्यिक त्या ठिकाणी कोण कविता गातात, कोण काही इतर कार्यक्रम करतात, ते सुद्धा त्याचं मानधन घेतात. आता ते मानधन किती असावं, काय असावं, याविषयी दुमत आहे, किती घ्यायला पाहिजे. परंतु मानधन घेणं हे काही चूक नाही आहे. वडेट्टीवारजी ते कलाकार आहेत, आपण त्यांचा मोबदला देणं गरजेचं आहे. कुठलाही कलाकार, मराठी कलाकार तुम्ही हिंदीतले लोक बोलवता, वडेट्टीवार आपण किती कार्यक्रम करता तुमच्या मतदारसंघामध्ये, हिंदीतली लोक बोलवता, त्यांनाही पैसे देता ना. मग मराठी कलाकार आहेत, मराठी माणूस आहे, त्यांनी पैसे घेतले म्हणून त्याच्यावर जर तुम्ही टीका करत असाल तर तुम्ही योग्य नाही. त्या कलेचा मोबदला देणं गरजेचं असतं, योग्य असतं. आणि अनेक साहित्यिक, नाटककार, मी साहित्य संमेलनाचा, नाट्य संमेलनामध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे आणि मला माहीत आहे प्रत्येक कलाकार त्याचं मानधन घेत असतो. आता ते किती घेणं, काय घेणं, ते त्या प्रत्येक कलाकाराच्या कलेच्या सेवेवर, त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. पण त्याकरता टीका करणं योग्य नाही. सर, संजय राऊत असं देखील म्हणाले अमित शहाच्या भेटीवरती की एकनाथ शिंदे यांचे ते नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत आणि म्हणून ते त्यांना भेटायला गेले. पक्षप्रमुखांकडे रायगडवरती उपमुख्यमंत्री जोडले गेले, प्रोटोकॉलप्रमाणे तिथे जावं लागतं, मात्र अशा प्रकारे बोलणं कितपत योग्य आहे? हे बघा, अमित शहा साहेब नेते आहेत, नक्कीच आमचे नेते आहेत, आमच्या महायुतीचे नेते आहेत. त्यामुळे अमित शहा साहेबांच्या स्वागताला एकनाथ शिंदे साहेब जाणार, यात वावगं काय? अहो, पण राहुल गांधी, सोनिया गांधी तुमचे कोण आहेत? तुम्ही त्यांना मिठ्या मारायला जाता, त्यांच्या काय भारत जोडो आंदोलनात हातात हात घालून फिरता, सोनिया गांधींच्या दरवाजाच्या बाहेर जाऊन बसता. ते कोण आहेत तुमचे? आमचे नेते आहेत, आम्ही मान्य करतो. पण राहुल गांधी, सोनिया गांधी काय तुमचे आईबाप आहेत का? बाप आहेत का तुमचे? ते त्यांचे विचार कुठले, तुमची वैचारिक पातळी कुठली? तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या दाराच्या बाहेर उभे राहता ना. आमचे नेते आहेत, आम्ही मान्य करतो.
मग तुमचे ते बाप आहेत का तुम्हाला तुकडे टाकतात, ते तुकडा टाकणारे दाते आहेत का, ते सुद्धा कबूल करा आणि मग आमच्यावर टीका करा. सर, ठाणे शहरातील अल्पसंख्याक तरुण तरुणींना शिक्षणासाठी उद्योगाकरता आता करोडो रुपये मंजूर झालेले आहे. तुम्हीच त्यांच्या हस्ते आता निवेदन देखील. मौलाना अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्याक जे महामंडळ आहे, अल्पसंख्याकांच्या जे काही तरुण तरुणी असतील त्यांना शिक्षणाकरता, उद्योगधंद्याकरता आर्थिक मदत अल्प दरात 3% वगैरे असा व्याज असतं, त्याच्यामध्ये लाखो रुपये आज त्यांना मदत या सरकारतर्फे केली जाते. जवळजवळ 17 करोड रुपये यावर्षी शासनाने मंजूर केले आणि ठाण्यात पहिल्यांदा करोडो रुपयाचं मदत आज ठाण्यातील तरुणांना आमचे त्या मंडळाचे संचालक असगर मुकादम यांच्या प्रयत्नांनी, माझ्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यात आले. आज त्याची पत्र त्यांना देण्यात आली, त्याचे अर्धे पैसेसुद्धा त्यांच्या खात्यात जमा झाले. अनेक मुस्लिम मुली आहेत, 20-20 लाख रुपये MBBS शिक्षणाकरता आज त्यांना त्याचे चेक दिले, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले. MBBS करता 20-20 लाख आहे, उद्योगधंद्यांकरता 10-10 लाख रुपये आहेत, त्यांच्या होमिओपॅथी डॉक्टरकरता 10-10 लाख रुपये आहेत. बाहेर शिक्षण घ्यायला जातात भारताच्या बाहेर, त्याकरता अल्प दरात आम्ही त्यांना ते कर्ज मंजूर केलेलं आहे. ठाण्यातील पहिल्यांदा करोडो रुपये आज ठाण्यामधील अल्पसंख्याक मुलामुलींना मिळालेले आहेत, शिवसेनेच्या प्रयत्नाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, आणि त्याची पत्र आज आम्ही दिलेली आहेत. आत्तापर्यंत काँग्रेसने केवळ मतांकरता या अल्पसंख्याक समाजाचा उपयोग करून घेतला, परंतु खऱ्या अर्थाने युती शासन या मुलांसाठी, मुलांच्या विकासाकरता कटिबद्ध आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. रहिवाशांनी आंदोलन केलेलं आहे, त्यांची अशी मागणी आहे की जो भोगत्याकडे जो जाणारा रस्ता आहे तो अंडरग्राऊंड व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. मध्यंतरी मी स्वतः त्या नागरिकांबरोबर चर्चा केली, MMRDAचे अधिकारी त्यांच्यासोबत चर्चा केली, एकत्र मिटिंग घेतली. मी स्वतः त्यांच्याशी सेपरेट मिटिंग घेतली. या आठवड्यातसुद्धा MMRDAच्या अधिकाऱ्यांसोबत आपण बैठक लावणार आहोत. नागरिकांची मागणी रास्त आहे, त्या ठिकाणी थोडेफार डिझाईन बदलावे लागतील. तशा प्रकारे IIT कडे आपण प्रपोजल दिलेला आहे, त्यांचा अभ्यास सुरू आहे, कन्सल्टंट नेमलेले आहेत. काही दिवसातच त्या संदर्भातला रिपोर्ट येईल आणि त्यानुसार लोकांच्या माहितीकरता, लोकांच्या सेवेकरता आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने बोगद्याचं काम होणं गरजेचं आहे. छोटे मोठे जे विषय आहेत, लोकांची मागणी रास्त आहे, कारण त्या ठिकाणी रस्ता बंद होणार आहे आणि त्या दृष्टीने MMRDAसुद्धा पावलं उचललेली आहेत. त्यांनी त्यांची डिमांड्स केलेली आहे, अर्थात आंदोलन करणं अयोग्य नाही. सर, मानपाड्याचा जो हायवे रस्ता आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल झालेली आहे. महानगरपालिकेच्याकडनं सांगितलं की झाड आपण शिफ्ट करणार आहोत, म्हणजे अजून कुठेतरी झाडांची मुळापासून काढावं लागतं, आता ते मुळापासून काढले नाही. चुकीच्या पद्धतीने जर झाडं उपटली गेली असतील, प्रॉपर माणसं, टेक्निकल माणसं जर त्याच्यावर नसतील तर ते अयोग्य आहे आणि तशा पद्धतीने जर काम केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.